फक्त वारंवार एकच विचारणं असतं माझं की तुम्ही आम्हाला माणसं समजत आहात का? आणि जर तुम्ही आम्हाला माणसं समजत आहात तर आम्हाला माणसाप्रमाणे वागणूक कधी देणार? मध्ये बाप दिसतोय, गायीमध्ये आई दिसते, पण माणसामध्ये माणूस दिसत नाही, ही शोकांतिका है। इंसान तो बहुत देखे हमने, मगर पहली बार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नाम का कोई फरिश्ता हमको नजर आया है, जिसने गरीबों के आंसुओं को अपनी कलम में समेट कर। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा। ये मुल्क संविधान से चलने वाला मुल्क है, ये मुल्क आपकी हुक्मशाही से चलने वाला नहीं है। और मुर्दाबाद मुर्दाबाद और जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद। आरोपींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आरोपींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। और मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, और मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार। धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण कधी या गोष्टी बघणार आहेत हेही लक्षात घेणं गरजेचं आहे। ट्रेनमध्ये फक्त त्यांना संशय आला की हा म्हशीचं मटण घेऊन चाललाय म्हणून यांना मारलं लागतं। मला या व्यवस्थेला फक्त वारंवार एकच विचारणं असतं माझं की तुम्ही आम्हाला माणसं समजत आहात का? आणि जर तुम्ही आम्हाला माणसं समजत आहात तर आम्हाला माणसाप्रमाणे वागणूक कधी देणार? मुळात मुद्दा हा कधीच नाहीये की आम्ही काय खावं, काय राहावं, कसं राहावं हे ठरवणारे तुम्ही कोण आहे? ज्या आमच्या वडीलधाऱ्या माणसाने ट्रेन मधून काय घेऊन जातोय त्याच्याबद्दल ज्या मनुवाद्यांनी, ज्या कुरकट पिस्तोरी लोकांनी वडीलधाऱ्या माणसाला जी मारहाण केली आहे, अरे हरामखोरांनो, ही बाबासाहेबांनी लोकशाही दिली आहे। कोण काय खाते, कोण काय घेऊन जाते, तुम्ही हरामखोर कोण विचारणार आहे? अरे जर आमच्या संघटने आम्ही दलित मुस्लिमांची जर कधी सटकली तर तुम्ही RSS वाले आणि अन्य कोणी दलवाले असतील तुम्हाला पलटा होईल, कमी होईल। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने, गौतम बुद्धांनी दिलेल्या शांततेच्या मार्गाने चालतो म्हणून हा देश आज शांततेने आहे। जर तुम्ही आमच्या नादाला लागलात तर आम्ही तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही। 4 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। एका 70-75 वर्षाच्या वयोवृद्ध भारतीय मुस्लिम व्यक्तीला काही कर्मठ धर्मांध, धर्माची नशा त्यांच्या डोक्यात चढलेली अशा व्यक्तींनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली। त्याचं कारण होतं, त्यांना संशय होता की त्यांनी ज्या प्लॅस्टिकचे त्यांचे डबे होते त्याच्यामध्ये गोमांस आणले गेले। ह्याच्यात किती बरं सत्यता आहे ती त्यांना अजून माहिती पण नाही आहे, पण त्या संशयावरून त्यांना अमानुषपणे जी मारहाण केली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे। लोकांना बैलामध्ये बाप दिसतोय, गायीमध्ये आई दिसते, पण माणसामध्ये माणूस दिसत नाही, ही शोकांतिका आहे। आणि ही शोकांतिका समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी, अशी न्यूज प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पक्ष संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नंबर 22च्या वतीने आज या ठिकाणी निषेध नोंदवतो। ते अत्यंत चुकीचं घडत आहे आणि याला कदापि जनता सहन करणार नाही। आणि हे अंध लोक आहेत, अंधभक्त आहेत, जे अभ्यासाशिवाय बोलत आहेत आणि कसं ते जे ज्या गोष्टीला परवानगी असताना देखील त्या गोष्टीला वाढवत आहेत, त्या गोष्टींना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि अशा गोष्टींना आपण काही स्वार्थी लोकांना त्यांच्या बुद्धीला आपण हाणून पाडल्याशिवाय मार्ग नाही। मला एकच सांगायचं वाटतं की इंसान तो बहुत देखे हमने, मगर पहली बार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नाम का कोई फरिश्ता हमको नजर आया है, जिसने गरीबों के आंसुओं को अपनी कलम में समेट कर संविधान बनाया है। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। हम सब का यहाँ पर जमा होने का मकसद एक ही है कि कुछ दिन पहले जो ट्रेन के अंदर जो हादसा हुआ है एक बुज़ुर्ग के साथ में, हम तो ये कहते हैं कि अगर वो बुज़ुर्ग मुसलमान न होते, कोई और भी होते तो हम उसके खिलाफ आवाज़ उठाते। अगर बिला वजह किसी के ऊपर हिंदुस्तान में जुल्म होगा तो हम सब लोग उसके साथ में खड़े हैं। तो ये हादसे का हम
सरकार से यही कहेंगे कि जिसने ये काम किया है उसके ऊपर कड़ी कार्रवाई करे। और आज इस आंदोलन से हम ये मैसेज देना चाहते हैं गवर्नमेंट सरकार को और आज महाराष्ट्र के सरकार को कि महाराष्ट्र की सरकार आज जो अंधी बनकर बैठी है उसको सब मालूम होते हुए भी इन काले कायदे कानून के जो लोग हैं उनका साथ देती है। तो ये सरकार को हम मैसेज देते हैं कि ये जो लोग काम किए हैं उनके ऊपर कार्रवाई करे, उनके ऊपर सख्त से सख्त सजा दे, इसलिए कि ये हिंदुस्तान हमारा एक गंगा जमनी तहजीब है। ये हमारा हिंदुस्तान मोहब्बत का पैगाम देता है। अभी मैंने यही शेर कहा था कि किसी शायर ने कहा है कि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, ये मुल्क संविधान से चलने वाला मुल्क है, ये मुल्क आपकी हुक्मशाही से चलने वाला नहीं है। आज आप जो हुक्मशाही कर रहे हो ये बहुत गलत है, इसकी रोक हम चाहते हैं और इसको रोकने की बहुत ज़रूरत है। आज हम यहाँ पर जो जमा हुए हैं इसी माध्यम से हम सरकार से कहते हैं कि ये जो गलत काम हुआ है, जिसके भी साथ हुआ है, जिन दोषियों ने किया है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करे।